श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा. श्रीराम कथा. भगवान श्रीराम अनंत आहेत. त्यांचे गुण अनंत आहेत. जन्म, कर्म आणि नाम हे देखील अनंत आहेत. पाण्याचे थेंब आणि पृथ्वीचे रजकण कदाचित मोजणे शक्य आहे, परंतु श्रीराम प्रभूंचे पवित्र वर्णन करता येत नाही. ही पवित्र कथा भगवंताचे परमपद देणारी आहे. हिच्या श्रवणाने अविचल भक्ती प्राप्त होते. हे उमा, भगवान शंकर म्हणतात, हे उमा, मी ती सर्व सुंदर कथा सांगितली जी भुशुंडींनी गरुडांना सांगितली होती. श्रीरामजींच्या काही थोड्याशा गुणांचे वर्णन केले आहे. हे भवानी, आता आणखी काय सांगू ते सांग. श्रीरामजींची मंगलकथा ऐकून पार्वती हर्षित झाली आणि अत्यंत विनम्र तसेच कोमल स्वरात म्हणाली, हे त्रिपुरारी, मी धन्य झाले आहे, धन्य आहे, जे मी जन्ममृत्यूच्या भयाने हरण करणाऱ्या श्रीरामजींचे गुण चरित्र ऐकले. हे कृपाधाम, आता आपल्या कृपेने मी कृतकृत्य झाले आहे. आता मला मोह राहिला नाही. हे प्रभू, मी सच्चिदानंद घन प्रभू श्रीरामांचा प्रताप जाणला आहे. हे नाथा, आपला मुखचंद्रमा श्री रघुवीरांच्या कथारूपी अमृताचा वर्षाव करतो आहे. हे मती धीरा, कर्णपुटांनी तो पिऊन माझे मन तृप्त होत नाही. श्रीरामजींचे चरित्र ऐकता जे तृप्त होतात त्यांनी तर त्यांचा विशेष रस जाणलाच नाही. जे जीवमुक्त महामुनी आहेत ते सुद्धा भगवंताचे गुण निरंतर ऐकत असतात. जो संसाररूपी सागरातून पार जाऊ इच्छितो त्याच्यासाठी तर श्रीरामांची कथा दृढ नौकेप्रमाणे आहे. श्रीहरीचे गुणसमूह तर विषयी लोकसमूहासाठी सुद्धा कानांना सुखदायक आणि मनाला आनंद देणारे आहेत. जगामध्ये कान असणारा असा कोण आहे ज्याला श्री रघुनाथांचे चरित्र आवडत नाही बरे? ज्यांना श्री रघुनाथांची कथा आवडत नाही ते मूर्ख जीव तर आपली आत्महत्याच करणार आहेत. हे नाथा, आपण श्रीरामचरितमानसाचे गान केले ते ऐकून मी अपार सुख मिळविले आहे. आपण जे हे म्हटले आहे की ही सुंदर कथा काकभूषुंडींनी गरुडाला सांगितली होती, तर कावळ्याचे शरीर मिळूनसुद्धा काकभूषुंडीजी वैराग्य, ज्ञान आणि विज्ञानास दृढ आणि त्यांचे श्रीरामांच्या चरणी अत्यंत दृढ प्रेम आहे आणि त्यांना रघुनाथांची भक्ती प्राप्त आहे या गोष्टीचा मला संदेह होत आहे. हे त्रिपुरारी ऐकावे. हजारो माणसामध्ये कोणी एक धर्मव्रत धारण करणारा आणि कोट्यावधी धर्मात्म्यांमध्ये कोणी एखादाच विषयांपासून विन्मुख, विषयत्यागी आणि वैराग्यपूर्ण असतो. श्रुती म्हणते की कोटी विरक्तांमध्ये कोणी एक सम्यक ज्ञान प्राप्त करतो आणि कोटी ज्ञानींमध्ये एखादा जीवनमुक्त होतो. जगतामध्ये कोणी एखादाच जीवनमुक्त असतो. हजारो जीवनमुक्तांमध्ये सूर्य सर्व सुखाची खाण ब्रह्मामध्ये लीन, विज्ञान
विज्ञानवान पुरुष अधिकच दुर्लभ आहेत. धर्मात्मा, वैराग्यवान, ज्ञानी, जीवनमुक्त आणि ब्रह्मलीन या सर्वांमध्ये सुद्धा हे देवादिदेव महादेवाजी जो प्राणी अत्यंत दुर्लभ आहे तो मद आणि संसारातील होऊन श्रीरामांचे भक्तिपरायण असतो. हे विश्वनाथा, अशा दुर्लभ हरिभक्ती कावळ्याने कशी भक्ती प्राप्त करून घेतली ते मला समजावून सांगा. हे नाथा, सांगा की श्रीराम परायण, ज्ञान तत्पर, गुणमय आणि धीरयुक्त पुशुंडीजींना कावळ्याचे शरीर कोणत्या कारणामुळे प्राप्त झाले. हे कृपाळू, सांगा ज्या कावळ्याने प्रभूंचे हे पवित्र आणि सुंदर चरित्र कोठे प्राप्त केले आणि हे कामदेवांचे शत्रू हे देखील सांगा की आपण हे कशा प्रकारे ऐकले. मला फार मोठे कुतूहल वाटत आहे. गरुडजी तर महाज्ञानी, सगुणाची खाण, श्रीहरीचे सेवक आणि त्यांच्या अत्यंत जवळ राहणारे त्यांचे वाहनच ना. त्यांनी मुनींचे समूह सोडून कावळ्याकडे जाऊन हरिकथा कशी ऐकली. सांगा, काकभुशुंडी आणि गरुड या दोन्ही हरिभक्तांच्या वार्तालाप कशा प्रकारे झाला. पार्वतीजींची सरळ सुंदर वाणी ऐकून शिवजी सुख प्राप्त करून आदरसहित म्हणाले, हे सती, तू धन्य आहेस. तुझी बुद्धी अत्यंत पवित्र आहे. श्री रघुनाथजींच्या चरणी तुझे प्रेम कमी नाही, अत्याधिक प्रेम आहे. आता तो अत्यंत पवित्र इतिहास ऐक. तो ऐकण्याने साऱ्या लोकातील भ्रम निराश होईल. तसेच श्रीरामजींच्या चरणी विश्वास उत्पन्न होतो आणि मनुष्य विना परिश्रम संसाररूपी समुद्रातून तरून जातो. पक्षीराज गरुडजींनी सुद्धा जाऊन काकभुशुंडीजींना प्रायः असेच प्रश्न केले होते. हे उमा, मी ते सर्व आदरसहित सांगतो, तू मन लावून ऐक. मी ज्या प्रकारे ती भवापासून म्हणजे जन्ममृत्यूपासून सोडवणारी कथा ऐकली ते सुमुखी. हे सुलोचनी, तो प्रसंग ऐक. पूर्वी तुझा अवतार दक्षाच्या घरी झाला होता, तेव्हा तुझे नाव सती असे होते. दक्षाच्या यज्ञामध्ये तुझा अपमान झाला होता, तेव्हा तू अत्यंत क्रोधाने प्राणत्याग केला होतास आणि मग माझ्या सेवकांनी यज्ञ विध्वंस केला. तो सारा प्रसंग तू जाणतेसच. त्यावेळी माझ्या मनाला फार दुःख झाले होते आणि हे प्रिये, मी तुझ्या वियोगात दुःखी झालो होतो. मी विरक्तिभावाने सुंदर वन, पर्वत, नदी आणि सरोवराचे कौतुक पाहून फिरत होतो. समोर सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला आणखीही दूर खूपच सुंदर नील पर्वत आहे. त्याची सुंदर सुवर्णमय शिखरे आहेत. 4 सुंदर शिखरे माझ्या मनाला अतिशय आवडली. त्या शिखरांपैकी एकावर वड, पिंपळ, पिंपरी आणि आंब्याचा एक विशाल वृक्ष आहे. पर्वतावर एक सुंदर सरोवर शोभून दिसत आहे, ज्याच्या मण्यांच्या पायऱ्या पाहून मन मोहित होऊन जाते. त्यात पाणी शीतल, निर्मळ आणि मधुर आहे. त्यात रंगीबेरंगी बरीचशी कमळे आलेली आहेत. हंसगण मधुर स्वरांनी बोलत आहेत अशा आणि भ्रमर सुंदर गुंजावर करीत आहेत. त्या सुंदर पर्वताच्या
पर्वतावर तोच पक्षी काकभुशुंडी निवास करतात. त्याचा नाश कल्पाच्या अंतीही होत नाही. माया रचित अनेक गुणदोष, मोह, काम, अविवेक इत्यादी जे सर्व जगात पसरलेले आहेत, त्या पर्वताजवळ कधीही फिरकत नाहीत. तेथे राहून ज्या प्रकारे तो कावळा हरीला भसतो, हे उमा, ते तू प्रेमाने ऐक. तो पिंपळाच्या झाडाखाली ध्यान लावून बसतो. पिंपरीच्या झाडाखाली जपयज्ञ करतो. आंब्याच्या झाडाच्या छायेमध्ये मानसिक पूजा करतो. श्रीहरीच्या भजनाखेरीज त्याला दुसरे काही कामच नाही. वडाच्या झाडाखाली तो श्रीहरीच्या कथांचे प्रसंग सांगतो. तेथे अनेक पक्षी येतात आणि कथा ऐकतात. तो विचित्र रामचरित अनेक प्रकारे प्रेम माहीत सहित आदरपूर्वक गायन करीत असतो. सर्व निर्मळ बुद्धीचे हंस जे नेहमी त्या सरोवरावर वास करतात, ते ती कथा ऐकतात. मी जेव्हा तिथे जाऊन हे कौतुक पाहिले, तेव्हा माझ्या हृदयात विशेष आनंद उत्पन्न झाला. तेव्हा मी हंसाचे शरीर धारण करून काही काळ तेथे निवास केला आणि श्री रघुनाथजींचे गुण आदरपूर्वक ऐकून मग कैलासाला परतलो. हे गिरीजे, मी तो सर्व इतिहास सांगितला की ज्यावेळी मी काकभुशुंडी जवळ गेलो होतो. आता ती कथा ऐक. ज्या कारणामुळे पक्षी कुलाची ध्वजा असलेले गरुडजी त्या कावळ्याकडे गेले होते. जेव्हा श्री रघुनाथजींनी अशी रणलीला केली की ज्या लीलेचे स्मरण करण्यात मी लज्जित होतो. प्रभूंनी मेघनादाच्या हाताने आपल्याला बांधून घेतले आहे. तेव्हा मेघनादाच्या हातांना आपल्याला बांधून घेतले आहे. तेव्हा नारद मुनींनी गरुडाला पाठवले. सणाचे सर्पांचे ब्रह्मभक्षक गरुडजींनी बंधने तोडून टाकली. तेव्हा त्यांच्या अंतःकरणात फार मोठा विषाद उत्पन्न झाला. प्रभूंचे बंधन स्मरण करून सर्पशत्रू गरुडजी अनेक प्रकारे विचार करू लागले. जे व्यापक विकाररहित वाणीचे पती आणि मोहातीत ब्रह्म परमेश्वर आहेत. मी ऐकले होते की जगतामध्ये त्यांचाच अवतार झाला आहे, परंतु मी त्यांचा अवताराचा प्रभाव काहीच पाहिला नाही. ज्याचे नाम जपून मानव संसार बंधनातून सुटून जातात, त्याच रामांना एका तुच्छ राक्षसाने नागपाशात बांधले होते. गरुडजींनी अनेक प्रकारे आपल्या मनाला समजावले, परंतु त्यांना ज्ञान झाले नाही. अंतःकरणातील भ्रम अधिकच वाढला. दुःखाने दुःखी होऊन मनात कुतर्क वाढून ते तुझ्यासारखेच मोहवश झाले. त्या व्याकुळ होऊन ते देवर्षी नारदांजवळ गेले आणि मनात जो संशय होता तो त्यांनी सांगितला. तो ऐकून नारदजींना अत्यंत त्यांची दया आली. ते म्हणाले, हे गरुड, ऐक. श्रीरामचंद्रांची माया फार बलवान आहे. जो ज्ञानी महात्मांच्या चित्तालाही चांगल्या प्रकारे हरण करते आणि त्यांच्या मनात जबरदस्ती फार मोठा मोह उत्पन्न करते.
तसेच तिने मलाही बऱ्याच वेळेने नाचविले आहे. हे पक्षीराज त्याच मायेने आपणासही व्यापले आहे. हे गरुड, आपल्या अंतःकरणात फार मोठा मोह उत्पन्न झाला आहे. तो माझ्या समजावण्याने ताबडतोब नष्ट होणार नाही. म्हणून हे पक्षीराज, आपण ब्रह्मदेवांकडे जा. तिथे ज्या कामाची आज्ञा होईल तेच ते आपण करा. असे म्हणून परम सुजाण देवर्षी नारद श्रीरामजींचे गुणगान करीत आणि पुन्हा श्रीरामांच्या मायेचा बळाचे वर्णन करीत निघाले. तेव्हा पक्षीराज गरुड ब्रह्मदेवाजवळ गेले आणि आपला संदेह त्यांना सांगितला. तो ऐकून ब्रह्मदेवांनी श्रीरामचंद्रजींच्या चरणी मस्तक नमविले आणि त्यांचा प्रताप ओळखून त्यांना अत्यंत प्रेम दाटून आले. ब्रह्मदेव मनात विचार करू लागले की कवी, कोविद आणि ज्ञानी सर्वच मायेला वश आहेत. भगवंताच्या मायेचा प्रभाव असीम आहे, जिने माझ्यासारख्यांना सुद्धा अनेक वेळा नाचविले आहे. हे सर्व चराचर जगत तर मीच रचलेले आहे आणि तेव्हा मीच मायावश नाचू लागलो. तेव्हा पक्षीराज गरुडाला मोह होणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. त्यानंतर ब्रह्मदेव सुंदर वाणीने म्हणाले, श्रीरामांचा महिमा श्री महादेवच जाणतात. हे गरुड, तू भगवान शंकरांकडे जा. ते हे तात. आणखी कुठे कोणताही विचारू नको. तुझ्या संदेहाचा तेथे नाश होईल. ब्रह्मदेवांचे वचन ऐकताच गरुड निघाले. तेव्हा मोठ्या आतुरतेने पक्षीराज गरुड माझ्याजवळ आले. हे उमा, त्यावेळी मी कुबेराच्या घरी जात होतो आणि तू कैलासावर होतीस. गरुडाने आदरपूर्वक माझ्या चरणांवर मस्तक नमविले आणि मग आपला संदेह मला ऐकविला. हे भवानी, त्यांची विनंती आणि कोमलवाणी ऐकून मी प्रेमपूर्वक त्यांना म्हटले, हे गरुड, तू मला वाटेत भेटलास. वाटेने चालताना मी तुला कसे समजावू? सर्व संदेहाचा नाश तेव्हाच होईल जेव्हा दीर्घकालपर्यंत सत्संग केला जाईल आणि तेथे सत्संगामध्ये सुंदर हरिकथा ऐकली जाईल. मुनींनी अनेक प्रकारे गायली आहे आणि जिच्या आदी मध्य आणि अंतामध्ये भगवान श्रीरामांचेच प्रतिपाद्य प्रभू आहेत. हे बंधू, जेथे दररोज हरिकथा होते तुला मी तेथेच पाठवितो. तू जाऊन ती ऐक. ती ऐकताच तुझा सर्व संदेह समाप्त होईल आणि तुला श्रीरामांच्या चरणी अत्यंत प्रेम प्राप्त होईल. सत्संगाशिवाय हरिकथा ऐकायला मिळाली नाही. सत्संगाशिवाय हरिकथा ऐकायला मिळत नाही. त्याच्याशिवाय मोह जात नाही आणि मोह गेल्याशिवाय श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणी दृढ प्रेम होत नाही. प्रेमाशिवाय केवळ योग, तप, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी करण्याने श्री रघुनाथजी मिळत नाहीत. म्हणून तू सत्संगासाठी तेथे जा. जेथे उत्तर दिशेला एक सुंदर नील पर्वत आहे, तेथे परमसुशील काकभुशुंडी राहतात. ते रामभक्तीच्या मार्गात परम प्रवीण आहेत, ज्ञानी आहेत, गुणांचे धाम आहेत आणि वयोवृद्ध आहेत. ते निरंतर श्रीरामांची कथा सांगत असतात, जी विविध प्रकारचे श्रेष्ठ पक्षी आदरसहित ऐकतात. तेथे जाऊन श्रीहरींचे गुणसमूह ऐक. ते ऐकल्याने मोहातून उत्पन्न झालेले तुमचे दुःख समाप्त होईल. मी त्यांना
जेव्हा सर्व समजावून सांगितले तेव्हा तो माझ्या चरणांवर नतमस्तक होऊन हर्षित होऊन निघून गेला. हे उमा, मी त्याला यासाठी समजावले नाही की मी श्री रघुनाथांच्या कृपेने त्याचे मर्म समजून घेतले होते. त्याने कधीतरी अभिमान केला होता. तो कृपानिधान श्रीराम नष्ट करू इच्छित होते. शिवाय याही कारणाने मी त्याला आपल्याजवळ थांबवून घेतले नाही की पक्षाची बोली समजतात. हे भवानी, प्रभूची माया फारच बलवान आहे. असा कोण आहे की ज्याला ती मोहित करीत नाही. जो ज्ञानी आणि भक्त यांच्यामध्ये शिरोमणी आहे, तसेच त्रिभुवनाती भगवंताचे वाहन आहे, त्या गरुडालाही मायेने मोहित केले आहे. तरीही नीच माणसे मूर्खतावश घमेंड करतात. ही माया जर भगवान शंकरांना आणि ब्रह्माजी यांनासुद्धा मोहित करतात, तर दुसऱ्या विचारांची काय गोष्ट सांगावी. असे जाणूनच मुनिलोक त्या मायेचे स्वामी भगवंताचे भजन करतात. गरुड तेथे गेले जिथे निर्बाध बुद्धी आणि पूर्ण भक्तिमान असे काकभुशुंडी राहत होते. त्या पर्वताला पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले आणि त्यांच्या दर्शनाने सुद्धा सर्व माया, मोह तसेच चिंता नाहीशी झाली. सरोवरात स्नान आणि जलपान करूनच ते प्रसन्न चित्ताने वृक्षाखाली गेले. तेथे श्रीरामांचे सुंदर चरित्र ऐकण्यासाठी वयोवृद्ध पक्षी आले होते. भुशुंडींनी कथा आरंभ करणारच होते. एवढ्यात पक्षीराज गरुडजी तेथे जाऊन पोचले. पक्ष्यांचे राजे गरुडजींना येताना पाहून काकभुशुंडी सहित सर्व पक्षीराज हर्षित झाले. त्यांनी पक्षीराज गरुडांना खूपच गरुडांचा खूपच आदर सत्कार केला आणि स्वागत करून कुशल विचारले. बसण्यासाठी सुंदर आसन दिले. मग प्रेमपूर्वक पूजा करून काकभुशुंडीजी मधुर वचनाने म्हणाले, हे नाथ, हे पक्षीराज, आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. आपण जी आज्ञा द्याल ती मी आत्ताच करीन. हे प्रभू, आपण कोणत्या कार्यासाठी आला आहात? पक्षीराज गरुडजी कोमल वचनाने म्हणाले, आपण तर सदाच कृतार्थ रूप असता आहात. आपली प्रशंसा स्वतः महादेवांनी आदरपूर्वक स्वतःच्या श्रीमुखाने केली आहे. हे तात, ऐका. मी ज्या कारणाने आलो आहे ते सर्व कार्य तर येथे येताच पूर्ण झाले आहे. शिवाय आपले दर्शनही प्राप्त झाले आहे. आपला परम पवित्र आश्रम पाहून माझा मोह, संदेह आणि अनेक प्रकारचे भ्रम नाहीसे झाले आहेत. आता हे तात, आपण मला श्रीरामचंद्रांची अत्यंत पवित्र करणारी, सदा सुख देणारी आणि दुःखसमूहांचा नाश करणारी कथा विशेष प्रेमाने सांगा. हे प्रभू, मी पुन्हा पुन्हा आपणाला हीच विनंती करतो आहे. गरुडजींची विनम्र, रसाळ, सुंदर, प्रेमपूर्वक, सुखप्रद आणि अत्यंत पवित्र वाणी ऐकताच काकभुशुंडींच्या मनात परम उत्साह निर्माण झाला आणि ते श्री रघुनाथजींच्या गुणांच्या कथा सांगू लागले. हे भवानी, प्रथम तर त्यांनी अत्यंत प्रेमाने रामचरित मानस सरोवराचे रूपक समजावून सांगितले. नंतर श्री नारदजींचा अपार मोह आणि नंतर रावणाचा अवतार सांगितला. मग
प्रभूंच्या अवताराची कथा वर्णन केली. त्यानंतर मन लावून श्रीरामांच्या बाललीला सांगितल्या. मनात अतिशय उत्साह भरून अनेक प्रकारच्या बाललीला सांगून नंतर विश्वामित्र ऋषींचे अयोध्येत येणे आणि श्री रघुनाथांचा विवाह याचे वर्णन केले. नंतर श्रीरामांचा राज्याभिषेकाचा प्रसंग व त्यानंतर राजा दशरथांच्या वचनाने रसामध्ये राज्याभिषेकाच्या आनंदामध्ये विघ्न निर्माण होणे, मग नंतर नगरवासियांचा विरह, विषाद आणि श्रीराम लक्ष्मणांचा संवाद सांगितला. श्रीरामांचे वनगमन, केवटाचे प्रेम, गंगा पार करून प्रयागात निवास, नंतर वाल्मिकीजी आणि प्रभू श्रीरामांची भेट, तसेच भगवान चित्रकूट पर्वतावर कसे राहिले ते सर्व त्यांनी सांगितले. मग मंत्री सुमंत्र नगरात त्यांचे परतणे, राजा दशरथांचा मृत्यू, भरतजींचे आजोळहून अयोध्यात येणे आणि त्यांचे प्रेम याचे अतिशय सुंदर वर्णन केले. राजाची अंत्येष्टी क्रिया करून नगरवासियांच्या बरोबर घेऊन भरतजी तेथे गेले जेथे सुखराशी प्रभू श्रीरामचंद्रजी होते. नंतर श्री रघुनाथांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले. त्यामुळे ते पादुका घेऊन अयोध्यापुरीला परत आले. ही सर्व कथा सांगितली. भरतजींचा नंदीग्रामात राहण्याची रीत, इंद्रपुत्र जयंताची नीच करणी आणि नंतर प्रभू श्रीरामचंद्रजी आणि अत्रीजींची भेट याचे वर्णन करून सांगितले. ज्या प्रकारे विराधाचा वध झाला आणि शरभंग ऋषींनी शरीर त्याग केला तो प्रसंग सांगून नंतर सुतीक्ष्ण ऋषींचे प्रेम वर्णन करून प्रभू आणि अगस्त्यजींचा सत्संग वृत्तांत त्यांनी सांगितला. दंडकारण्याचे पवित्र करणे हे सांगून मग भृशुंडीजींनी गरुडराजाबरोबर केलेल्या मैत्रीचे वर्णन केले. मग ज्या प्रकारे प्रभूंनी पंचवटीमध्ये निवास केला आणि सर्व मुनींचे भय समाप्त केले हे सांगितले. आणि मग जसा लक्ष्मणजींना अनुपम आदर उपदेश दिला आणि शूर्पणखेचा कुरूप केले ते सर्व वर्णन केले. मग खरदूषण वध आणि ज्या प्रकारे रावणाला सर्व समाचार समजला ते वर्णन करून सांगितले. तसेच ज्या प्रकारे रावण आणि मारीच यांचा संवाद झाला तो सर्व त्यांनी त्याला सांगितला. मग माया सीतेचे हरण आणि श्री रघुवीरांच्या विरहाचे काही वर्णन त्यांनी केले. मग प्रभूंनी जटायूची ज्या प्रकारे क्रिया केली, कंबदाचा वध करून शबरीला परमगती प्राप्त करून दिली. मग रघुवीरजींचे विरह वर्णन करून ज्या प्रकारे ते पंपा सरोवराच्या तीरावर गेले तेच तो सर्व प्रसंग त्यांनी सांगितला. प्रभू आणि नारदजींचा संवाद आणि मारुतीच्या भेटीचा प्रसंग सांगून मग सुग्रीवाशी मैत्रीचा लीलांचे मृत्यूचे
वालीच्या मृत्यूचे वर्णन करून सांगितले.